जालना कन्हैयानगर परिसरातील भीषण अपघात भरधाव आयशर झाडावर आदळला, दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा। जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। सेंट मेरी हायस्कूल समोर भरधाव वेगाने येणारा आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या वडाच्या झाडावर जोरदार आदळला। या अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या अपघातात अविनाश लोंढे राहणार डुकरी पिंपरी तालुका जिल्हा जालना आणि सुरेश पालवे राहणार जिंतूर यांचा जागीच मृत्यू झाला। सुरेश पालवे हे आयशरचे चालक होते तर अविनाश लोंढे हे प्रवासी म्हणून वाहनात बसले होते। लोंढे हे डुकरी पिंपरी पाटी इथं हॉटेल व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शेतकरी अशोक किसन राठोड यांच्या शेतातील सुमारे 5 टन जनावरांचा चारा घेऊन MH22A3372 क्रमांकाचा आयशर शिर्डीकडे रवाना झाला होता। जालना मंठा मार्गावरील एका हॉटेलवर थांबल्यानंतर अविनाश लोंढे हे त्या वाहनात बसले। त्यानंतर रात्री अंदाजे 2 वाजेच्या सुमारास कन्हैयानगर परिसरात हा भीषण अपघात घडला। विशेष म्हणजे आयशरचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या वडाच्या झाडावर आदळले। धडकेची तीव्रता एवढी होती की अवाढव्य वडाचं झाड मुळासकट उपटलं गेलं तरी आयशरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाले। अपघाताची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। प्राथमिक तपासानुसार वाहनाचा अतिवेग आणि रात्रीचा वेळ यामुळे चालकांचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या दुर्दैवी अपघातामुळे कन्हैयानगर परिसरात शोककळा पसरली असून दोघांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।